मतदान केंद्रात व्हिडिओ शूटिंगचा प्रकार घडलेला आहे। शेतकऱ्यांना हातात टोमॅटो नेत मतदान केलेले आहे। नाशिकच्या दिंडोरीतला हा धक्कादायक प्रकार। मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। तरीही आज मात्र दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना टोमॅटोच्या साह्याने केलेल्या मतदारातून शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात या व्हिडिओवर निवडणूक आयोग काही कारवाई करणार आहे का, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। खरंय लागवी, खरं तर राज्यातील शेवटच्या टप्प्याचं मतदान आज पार पडतं। यामध्ये नाशिकचं दिंडोरी लोकसभा मतदार प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। मात्र यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आहे। यामध्ये एका शेतकऱ्याने थेट मतदान केंद्रामध्ये जात टोमॅटोने ईव्हीएम मशीनचे बटन दाबून खरं तर आपली व्यथा मांडलेली आहे। खरं तर चौथ्या टप्प्यातील निवडणुका ज्यावेळेस चालू होत्या त्यावेळेस सातारा आणि माडामध्ये देखील असाच प्रकार घडलेला होता। कांदाने त्यांनी बटन दाबून व्हिडिओ शूटिंग केलेली होती। यानंतर खरं तर निवडणूक आयोगाने मोबाईल नेण्यास बंदी घातलेली होती। मात्र तरी देखील यंदा देखील दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी मोबाईल आतमध्ये नेत टोमॅटोच्या साह्याने ईव्हीएम मशीनवरील बटन दाबलेले। एकूणच कांदा उत्पादक शेतकरी असेल किंवा टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल त्यांनी आपल्या व्यथा मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मात्र हे जरी खरं असलं तरी दुसरीकडे मात्र आता निवडणूक आयोग यावर काही कारवाई करणार का, कारण की मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास बंदी आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या खळबळजनक प्रकारामुळे आता निवडणूक आयोग याच्यावर काय कारवाई करतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लागवी निश्चित महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।